हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल 13/7/24. तर आज आहे डे 3 इन काश्मीर आणि सगळे रेडी आहेत तिथे. आर्या रेडी आहे, अमृता रेडी आहे, आई रेडी आहेत, सगळे रेडी आहेत. तर मग आजचा काय प्लॅन असेल? तर आज आपण जाणार आहे सोनमार्गला, है ना? गुलमार्गला जाणार आहे आणि तिथं बाकीचे आज आमची गंडोला राईड होती ती कॅन्सल झाली आहे, ती उद्या पोस्टपोन झाली आहे. त्यामुळे आज बाकीचे जे काही व्हेन्यू आहेत आम्ही ते फिरणार आहे. आणि आज आम्ही ब्रेकफास्ट सगळा पॅकिंग करून घेतलेला आहे, कारण की आम्हाला वेळ नाही आहे नाश्ता करायला. आता मग बाहेर जाऊन आम्ही सँडविच आणि बॉइल्ड एग्स घेतलेले ते आम्ही खाणार आहोत. कारण आज आता आहे चेकआउट आणि यांचा टायमिंग थोडासा वेगळा आहे, थोडासा लेट चालतं ते, म्हणून आम्ही बाहेर गेल्या आधी चहा पिणार आहे. हो ना मम्मी, चहा पिणार ना तू? परत एकदा रेडी झालेले. चहा घेणार ना तू? हो, मी चहा घेणार. आणि इथं चाललाय मम्मीचा मेकअप, कारण फोटोग्राफी करायची आहे. फिरायला आलो आणि फोटोज नाही काढला असं कसं होईल? कारण काय चाललंय पेन्सिलने आयलाइनर लावतायत. तर जोपर्यंत इथं मेकअप होत आहे मी काय करतो, मी गिम्बल लावतो चार्जिंगला, कारण ते 2च कांड्या राहिल्यात. त्यामुळे लेट्स मेक शुअर की गिम्बल फुल चार्ज आहे. हां, ड्रायव्हरला कॉल करून बघूया थांबा आता. आणि इथं फक्त पोस्टपेड चालतो, ते पण VI नाही, जिओ घेऊन या. VI फक्त काही ठिकाणी चालतो, जिओ सगळीकडे चालतो. VI कारण जिओचं मिळत नव्हतं अर्जंटमध्ये. पकड़ू? हेलो, हाँ भैया, हम रेडी हो गए सर. अच्छा अच्छा ठीक है, ओके ओके. हाँ, और रास्ते में ना थोड़ा रुकना है चाय पीने के लिए, क्योंकि यहाँ पे चाय लेट होगा बोल रहे, मिलेगा नहीं. ओके ओके. सो तो चहा पितोय, त्यामुळे त्याला वेळ देऊया आणि आपण रेडी होऊया. मम्मी काश्मीरमध्ये येऊन ब्लश स्टोरी लावतात, आपल्या हलवायला पाहिजे. इग्नोर, डायरेक्ट इग्नोर. हम तो कश्मीर की कली नहीं, तो क्या अभी ब्लश लगाते हैं कली बन जाएंगे. ब्लश में लिपस्टिक लावती ती. मम्मी, कुठे चाललोय आपण आता? काय दाखवायला चाललोय? नवीन रेस्टॉरंट आहे ते बघायला चाललेलो आहे. त्याचं नाव खूप मस्त आहे, तुम्हाला बघितलं की तुम्हालाही आवडेल. तुम्ही प्रोनाऊन्स करा, तुम्ही वाचा की ते नाव काय आहे. मी वाचणार नाही, तुम्ही बोर्डच बघा आणि गेस करा. तर तुम्हाला काय वाटतं, काय असं फनी नेम आहे वाचून? तुम्हाला तुमचं तुम्हीच वाचा, हसायला येणार तुम्हाला ते नाव बघून. आणि ते नाव आहे, हां, आमच्या रिसॉर्टचं नाव होतं हे रिव्हर शोर कॉटेज. आणि हे ते आहे रिसॉर्ट जे आम्ही तुम्हाला दाखवणार होतो. HAGAN रिसॉर्ट. वाचा आता तुम्हीच काय. मम्मी जर हसायला. हे बघा, इथं पण एक मोठं बोर्ड आहे, HAGAN रिसॉर्ट. बोला की मम्मी, काय नाव आहे? बस ना, वाचता येतं लोकांना, बोर्डवरचं स्पेलिंग केव्हा मराठीत वाचा तर तुम्हाला त्यातली गंमत समजणार. आणि अशा गोष्टी मलाच दिसतात पहिल्यांदा. तर हे होतं आपलं रिसॉर्ट, हे वालं. सुंदर नजारा, नदी एकदम मस्त आहे बघा, सूर्य आलाय. आता चाललोय आपण, आज कुठे चाललोय? गुलमार्ग ना? गुलमार्ग. हां, हे बाई आर्या आले, पप्पा गारटून गेलेत. काय तू पडला आर्यानं, पाडलं गॉगल पाडला. ती आपली येते इनोवा, ही वाली इनोवा. आर्या मुसळे, काय मिळालं तुम्हाला? त्याचं नाव वगैरे सगळं टाक.
पुन्हा दिलं होतं मी. दिन ब दिन ज्यादा पानी आएगा। गर्मी आ गई ना अभी, हाँ, पानी ऊपर बढ़ेगा। बर्फ पिघल रहा है ना, वही पानी से आ रहा है, ग्लेशियर का पानी। तिथे गेलो तुला काय ह्याचं म्हणताय का तुम्ही? ह्याचं हमारे यहाँ पे उल्टा होता है, गर्मी में पानी का पानी नहीं हा, ते मिलता। कपडे 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 There also not changing the अपना सारा सामान ले लिया, लगेज वेगेज सब कुछ। Yes. हाँ हाँ, सब कुछ ले ली। अपने सामान का अभी ध्यान आप रखना बोलो, हम खुद। क्या क्या करेंगे आज? देखो हम क्या करेंगे, जब हम पहले अब चाय वाय पियोगे, हाँ. अच्छी चाय चाहिए बस, हाँ। ये चाय चाहिए। अच्छी कोई कहाँ पे बात नहीं मिली चाय। आगे देखेंगे, मतलब ये टेंशन। हाँ, ऐसी फिर गाड़ी उसके थोड़ी बाद- सी। और उसके बाद हम जब गुलमर्ग से पहले एक पॉइंट आता है, उसको बोलते हैं ड्रंक वाटरफॉल। हाँ, कितना घंटा इधर से फिर? बराबर गुलमर्ग पहुंच के, बस गुलमर्ग से 16 किलोमीटर नीचे नहीं है नहीं, वो। गुलमर्ग जाने तक कितना टाइम लगेगा? तकरीबन 3 से 3.5 घंटे तो लग सकते हैं। ओके. फिर बीच में चाय और और- गुलमर्ग. हाँ, वो अगर आप ड्रंक जाना चाहते हो, वहाँ पे ड्रंक ATV जाती है, वो 4 टायर वाली बाइक रहती है, वो आपने देखा होगा वीडियोस में। हाँ, देखा है वो. उस पे जाना होगा, वहाँ पे आपको 4 पॉइंट और 2 पॉइंट मिलेंगे। 2 पॉइंट के है 2500 पर पर्सन, 4 पॉइंट के है 3500। अच्छा। हाँ, वो एक उसमें एक बंदा रहता है जो बैठेगा और एक पायलट रहता है चलाने वाला। और उसके बाद हम जाएंगे गुलमर्ग। गुलमर्ग का जो भी साइड सीन है वो आज आप कवर करो, ठीक है। जैसे कि महाराजा हरि सिंह पैलेस है, चिल्ड्रंस पार्क है, गोल्फ कोर्स है, ऐसे ही गुलमर्ग का साइड सीन, ठीक है ना। वो आप पैदल करो या वहाँ पे कोई गाड़ी ले लो, वो बस 1000-1500 रुपये ले लेगी आपको साइड सीन का, ठीक है। और उसके बाद कल आपको क्या करना है, अगर आपको तत्काल वाली टिकट निकालनी है ना, तो 5 बजे आपको लाइन में बैठना पड़ेगा, सुबह के। पण तो काढून देतो म्हणाला ना। और आपके लिए, और अगर आपको कोई एक्टिविटी करनी होगी वो आप आज ही कर सकते हो गुलमर्ग में, क्योंकि गुलमर्ग में बर्फ अच्छा है, ठीक है ना। और आपके लिए मैं एक ऑप्शन दे दूंगा, वहाँ पे जो लोग रहते हैं ना गुलमर्ग में, वो इलिटरेट पर्सन्स रहते हैं, ठीक है। वो गाय बकरियां चराने वाले रहते हैं, इलिटरेट, वो मतलब इरिटेट करते हैं, पीछे पड़ते हैं, घोड़े पे बैठो, वो करो, ये करो, वहाँ से दिखाए कि रास्ता, यहाँ से आप ऐसे इरिटेट हो जाओगे, आपको मज़ा नहीं आएगा घूमने में। वहाँ पे आप एक गाइड ले लो, गवर्नमेंट गाइड रहेगा वहाँ पे, उसके पास लाइसेंस रहती है, उसकी रेट रहेगी 700 रुपीज़, 690 शायद, ऐसा ही कुछ 700 तक। वो आपको दिन भर पूरे साथ रहेगा, आपको फोटो भी खींचेगा, आपको हर कोई पॉइंट दिखाएगा वहाँ पे, और जो जो एक्टिविटी आपको करनी होगी वहाँ पे वो आपको साथ आएगा अच्छे से सब कुछ। और उसके सामने आप इरिटेट नहीं हो जाओगे, कोई नहीं आएगा तंग करने के लिए, क्योंकि जब मेरी गाड़ी एंट्री करेगी ना गुलमर्ग में, तो तकरीबन 30 बंदे पीछे से दौड़ेंगे, क्योंकि वहाँ पे ऐसा नहीं चलता है जैसे कि यहाँ सोनमर्ग में या पहलगाम में, यूनियन में जाना होगा तो जाओ, नहीं जाना होगा तो मत जाओ। वहाँ पे ऐसा नहीं, वो पीछे पड़ते हैं, वो आपके लिए बेटर रहेगा। और वहाँ से हमें ये फैक्ट्रियाँ पड़ेगी, जैसे कि शॉल, सूट, स्टोल, कुर्ती। हाँ, गुलमर्ग ऑन द वे पड़ेगी, वो गुलमर्ग से पहले ही, क्योंकि अगर आज ही वो भी आपको कंप्लीट हो जाएगा ना, फिर कल आपको गंडोला करके डायरेक्ट सोनमर्ग निकलना है। वहाँ से सफर डबल है, जैसे यहाँ से इतना दूर है ना, वहाँ से भी इससे भी थोड़ा दूर है। फिर गुलमर्ग से हमारे होटल से गंडोला कितना दूर रहेगा फिर? होटल का नाम मैंने अभी नहीं देखा है मुझे। होटल का नाम क्या है आपका? जस्ट मिनट देखना पडेगा। तर मग इथे आम्ही चहासाठी थांबलो होतो आणि चहासोबत पराठा वगैरे नाश्ता वगैरे पण घेतलेला आहे। तुम्हाला सगळीकडे असे मोठे रेस्टॉरंट नाही भेटणार, इथे सगळे असेच रेस्टॉरंट आहेत, छोटे छोटे ढाबे, तर ॲडजस्ट करा, पण टेस्ट ज़बरदस्त एनी टाइम। सामने रखना, दाएं बाएं नहीं देखना होता है। और टेबलेट एक लेनी होती है ना, वो उल्टी के लिए होता है, ऑन्डम, वो चूसना वाला। बैठो बैठो जरा, बैठिए। हाँ ये पुढे आपण तिघं मागं. तुम्ही ते जा.
काय पाहिजे तुला? हिनी हिनी आबरू 5 रुपये कसं म्हणते हिनी हिनी म्हणा शाळेत. अरे नाही एक ऍपल ढापता मोबाईल साईट का सगळ्यांचे ढापता राहिले का ढापलाय नक्की? नाही ढापलं नाही ढापलं. नाही ढापलं आम्ही चोरटे नाही. होय अमृता, काय मला आज प्रमोशन पुढे हो कसं काय? कसलं प्रमोशन? याचा अर्थ काय? हा भाऊ काय खातोय? इसका मतलब क्या है? हा भाऊ काय खातोय? काय खातोय रे? नाश्ता करतोय तो. ये किसी की विंडो खुली है, डोर 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 खुली है। फिर एक बार लगा। नहीं मेरा भी ठीक था। ओके त्याला म्हणायचं सेन्स ऑफ ड्रायव्हर। इसने बिस्किट पुडा ठेवला का? ठेवला का? इसने बिस्किट पुडा इसने बिस्किट पुडा ठेवला का? इसने बिस्किट पुडा ठेवला. ते हिंदी इंग्लिश सगळं मिक्स होते. सगळंच आपला नशीब काश्मीरी येत नाही तर ते बी मिक्स केलं हमको असतं. थोड़ी कश्मीरी सिखाओ ना भैया. कारण तुम्ही कश्मीरी बोलत होता क्या? क्या हुआ? जरा आप डोर जोर से बंद करो। जोर से. धूल आ गई थी सेंसर में। हाँ सेंसर, लेकिन फिर भी ये रेड ब्लिंक हो रहा है ना। ये दिखाएगा ना, सीट बेल्ट नहीं लगाया मैंने। हाँ देख लगा दो। भैया थोड़ा सा कश्मीरी सिखाओ ना हमको. बोलो क्या सीखना है आपको? तो हम आज गुलमार्ग जा रहे हैं, इतना बताओ बस बोलना. आज आराम से हाँ, तो ये आपकी जो एक्सप्रेस है ना डायरेक्ट जम्मू से तावी निकली ठीक है। हां धीरे. आप वापस एक एक शब्द और हम उसका साथ में मतलब. बोलेंगे, हम साथ में बोलेंगे। अश क्या? अश. अश छु आज आज गुलमार्ग गुलमार्ग गचुन। गचकुन। जरा बोलो मैंने क्या बोला? अच्छू 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 अच्छु बोलो फिर से अश्च अच्छू अश्च अच्छ अश्च अच्छू आज 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 गुलमार्ग गुलमर्ग गुलचुम गचुन। गचुन गचुन। जरा अच्छ बोलो। आज गुलमार्ग गच्चुम. आज गुलमर्ग अच्छुन गचुन। आज गचुन गचुन गचुन। आज आज मतलब आज. आज अच्छुम आज गुलमार्ग. आज अच्छुम. उसका अच्छा मतलब हम. छुम नहीं, मम्मी जमले. छु आज आज अच्छुन आज गुलमार्ग गचुन। गचुन अशुम पप्पा नाही आज गुलमार्ग पप्पा गच्चुम. बनाओ. पप्पा बना. अच्छुन आज अच्छ नहीं, अच्छ अच्छुन अच्छ आज गुलमर्ग गचुन। अच्छ आज गुलमार्ग गच्चुम. सफरचंद घ्या. आप क्या सीखना है आपको? और अभी हम आज बर्फ देखने वाले हैं बहुत सारा. इतना मजा नको जरा चांगलं काहीतरी ऐसे असं बुच्छो बु- बुच्छो गुच्छो. ऐसे असं सेम ही सो बोल रहे हो गुच्छो. सब कुछ. ये 2 बार मैं आपको रिपीट कर रहा हाँ हूँ। ये जी अच्छा. हाँ ऐसे ऐसे बुच्छो गुच्छो. आज आज गुतुल गुटो शीन। शीन. गुतुल का मतलब बर्फ आइस गुतुल का मतलब बहुत। बहुत बर्फ और आइस का बर्फ को क्या बोले? बर्फ को बोलते हैं शीन। शीन. शीन बर्फ यानी शीन. कश्मीर. और हाँ. बारिश को क्या बोलते हैं? बारिश को बोलते हैं रूद। रूद. इसका स्क्रिप्ट है दिखाओ। ये उर्दू है. उर्दू है. कश्मीरी रहती है। काश्मीरी आहे. भाषा उघड आहे. हेलो। मस्त आहे पण ना अशी भारी आहे. अच्छी अच्छा, अश आज गुलमार्ग गच्चू. कत्सुन. गच्चून. अरबी से रिलेटेड कर तुर्की जैसे लगता है ये. यस 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 आई अरबी. गॉट इट। अरबी से मिलती जुलती लैंग्वेज। तुर्की भी मिक्स है क्या कुछ? तुर्की अफगानी ऐसा कुछ. मैंने सीट बेल्ट भी लगा सब कुछ ठीक है। यस आम्ही कच्छून निघालोय ना. अरे बा. शुरू अब करें? हमको बताइए कश्मीर बहुत सुंदर है. कश्मीर जन्नत है. कश्मीर कश्मीर छ जन्नत। जन्नत। ये इजी है फिर. हाँ. काश्मीर छ जन्नत. कश्मीर छ जन्नत. छ या छु? छ छ. छ मतलब 1 2 3 4 5 है. अच्छा. और क्या सीखना? और क्या बोलू? अजून काय बोलू आपण? काय कश्मीर में कौवा बहुत बढ़िया मिलती कहवा. 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 मला वाटलं कौवा म्हणताय तुम्ही. मैंने कश्मीरस मज मज छ छ असल असल
कहवा कहवा बनान असल बनान बनान असल का मतलब अच्छा सही है क्वालिटी है अजून माझा बडा दुखायला लागला असल और क्या असल टाइम पास भी हो जाए यस यस मेरी भी बहुत खूबसूरत सुनो है मैं नीलन आपसे बोल रहा हूँ हाँ न्यून नीलन न्यून नीलन फिर से हजम नहीं हो रहा न्यून अवघड मी न्यून नीलन 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 न्यून नीलन जनान जनान छ असल असल अरे नीलन बीवी है जना छ जनान असल का मतलब नीलन जना छ असल कळलं अमृता नीलन जना छ असल बस तेजस लाल अब मेरे को इंटरेस्ट आ रहा है अभी आप ये बोलो बायकोचं नाव काय विचारा त्यांना त्यांचं आप जब फिर एक बार आओगे कश्मीर तो मुझे मेरे घर पे आने के पैसे ये बहुत लंबा है काय एवढं काय बाई लांबडलं नाही त्यांना नाही त्यांच्या बायकोचं नाव काय जना विचारा. छ असल होय हो. दोबारा मेरे घर पे आइए त्यांच्या बायकोचं नाव काय विचारा तो ये तो ते ये हे यीजो जिजो यीजो हिजो बे बेल न्यून गार निवळणगार घर समझ में आया बस आमच्या घरी या परत आले आपके बीवी का नाम कश्मीरी 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 म्याने न्याय म्याने न्याय जनाने जनान्य छ छ नाव नाव महक महक क्या खूबसूरत नाम है महक नाम अच्छा महक त्यांच्या वाईफचं नाव हा, आहे. महक. हा. जनाना और मेहक आपके बेटी का नाम बेटी बच्चे बेटी म्याने ज्ञान पोयरे पोयर छ पोयरे छ नाव नाव हमना हमना अपना नाम है उनकी बेटी का हमना नाव आहे. बहुत बढ़िया है तर बहुत अच्छा नाम है हमना एकच आहे पोरगी 3 वर्ष लग्न होऊन झाले बायको शिक्षिका आहे हा पोरगी 16 महिन्याची आहे अरे वाह एक वो पाकिस्तानी सीरियल है ये हमजा वाली वो हमजा serial वाली बहुत मस्त है बहुत बढ़िया है पाकिस्तानी सीरियल वो serial. हमजा एंड वो हमजा वो देगा हमजा और ये हानिया नहीं हानिया 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 आमिर का हाँ आपके खाने में क्या खाते रोज हम मटन चिकन डेली खाते हो तकरीबन हफ्ते में 2 बार तो हाँ, रोटी। 2 बार रोज कहाँ खाएंगे उतना खर्चा कहाँ से लाएंगे एक तो रोज खाते होगे ना अंडा नहीं मैं अंडा नहीं खाता हूँ पसंद नहीं लगता मुझे उससे स्टमक में पेन हो जाती है अगर मैं अच्छा। सुबह खाली पेट अंडा खाता हूँ ये लाइन बोलो आप बहुत खूबसूरत छुक व्हाट छुक छुक वायरिया वायरिया असल 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 का असम मतलब हो असल का मतलब हो गया अच्छा सही हो अच्छा अच्छे हो। असल अच्छा असल अस्सल की आपण म्हणतो ना हाँ, चांगला का मतलब अच्छा हो हाँ थोड़ा थोड़ा मराठी भी समझते हो थोड़ा लिटिल बिट मराठी इजी है ना हमारी बहुत इकडे मतलब हो गया ना यहाँ हे, हाँ, जी हाँ, जी हाँ, यहाँ तिकडे का मतलब वहाँ वहाँ यहाँ वहाँ खरा मतलब अच्छा अच्छा तो एक मैं खरा मतलब रियल हाँ मैं एक गाने की लाइन बताता हूँ हम्म। यहाँ वहाँ सारे जहाँ में तेरा राज है जवानी हो दीवानी हो जिंदाबाद एखादं गाणं ट्रान्सलेट करायचं का थोडं चांगलं काहीतरी कौन सा ये इसका यहाँ ट्रांसलेट करना वहाँ है सारे जहाँ में तेरा राज है जवानी हो थोड़ा थोड़ा बोलो ना मैं यहाँ वहाँ अहो हे गाणं ये सांगा. क्या- ओ पप्पा थांबा जरा रुको हम बताते हैं नवीन गाणं गाणं कुठलं सांगायचं अरे जुनं गाणं कोई ऐसा गाना है जो हिंदी में बहुत ज्यादा पॉपुलर हुआ था और वो कश्मीरी में भी हाँ जी हाँ जी बनाया। Convert हुआ। बहुत सारे हाँ एक ऐसा खाता बताओ जैसे कि वो सॉन्ग है कौन सा वाला एखादा ये गाणं मराठी हिंदी सब मिक्स कर रहे हैं कश्मीरी में एक गा था सबसे पहले वो हिंदी वाला गाना बोलो हम बोलेंगे उसके बाद आप क्या मस्त है बघा फैंटास्टिक एकच वाह रे वाह हाँ। उसका है जैसु थना में गिंद बचपन बचपन में जैसु थना में गिंद बचपन इस गाने गिन बचपन ये थे प्रतिभा हम लगाएंगे एक सॉन्ग आपको उस खुद समझ आएगा हाँ ठीक है ना लेडी भी खा सकते प्रेग्नेंट लेडी भी खा सकती है और प्रेग्नेंट लेडी के लिए एक चीज सबसे अच्छी है छान वो तुम्हाला है सांगते. केसर यस यहाँ
यहाँ के बच्चे आप देखोगे गोरे उनके गोरे चिक्स लाल होगे, Yes, गोरे yes, गोरे yes. होगे, हट्टे कट्टे होगे, क्योंकि वो जैसे कि मेरी बीवी है ना, जब क्या ये क्या टोल है, जब मेरी बीवी प्रेग्नेंट थी ना, हाँ। तो 9 महीने मैंने उनको बराबर केसर खिलाया है दूध में डाल के। ओ शिलाजीत मिनरल है क्या? शिलाजीत, हाँ, वो उसके शिलाजीत पहाड़ों शिलाजीत का कसं ये होता है, निघतं? जे पहाड़ों में- दगड असतात ना, पहाड़ों में जो एक्सट्रैक्ट होता है ना हाँ। पहाड़ों का, ब्लैक कलर का, दगडातून हे निघतं उबाल के उसके अंदर से जो गंदगी है वो पूरा नाही. निकालतो. बाभरीला कसं चीक निघतो ना ह्याचा, म्हणजे हे हा, तसं गोंद दगडाचा कसा असतो, निघतो तसं दगडाचा. दगडाचा चीक वो निघतो. कहाँ पे निकलता है? वो निकलता है लद्दाख में, लद्दाख में, ठीक है, सिर्फ लद्दाख। लद्दाख में। वो उसको बोलते हैं हम ब्लैक गोल्ड। हाँ. शिलाजीत को हाँ, वो लद्दाख में जब ये मतलब पत्थर निकालते हैं ना, वो पत्थर का पसीना होता है। उसका डुप्लीकेशन भी होता है ना? हाँ, बहुत. निकलता है। पहले इसको जो आप मतलब यहाँ पे ये शॉप्स जो रजिस्टर्ड गवर्नमेंट रजिस्टर्ड शॉप होता है ना, हम्म. वो लोग लोकल नहीं भेजेंगे, क्योंकि वो ऑनलाइन रहते हैं। गूगल पे सर्च करो और गवर्नमेंट शॉप का नाम निकलेगा, और वो फिर उसको घर में मैन्युफैक्चरिंग करते हैं, यानी कि उबालते हैं, फिर उसको लैब टेस्ट हो जाता है, लैब टेस्टिंग। लैब टेस्ट होता है, फिर उसके बाद उसको बेच देते हैं। आपने तो थोड़ी देर पहले मैंने आपको आपका एजुकेशन पूछा था, तो आपने बोल दिया मैट्रिक। तो मैं तो आप ऐसा लग रहा है तो पोस्ट ग्रेजुएट जैसी बातें करूँ। अब एक्सपीरियंस रहती है ना जी सर, हाँ, टाइम जब yes. इंसान का किसी के साथ होता है Yeah. तो फिर हो जाता है। आपका सरनेम क्या है? मेरा नाम है फाजिल अहमद डार, और डार। लोग बोलते हैं मुझे प्यार से फाजिल कश्मीरी। आपसे हमें डर नहीं लगता, हम्म? आपसे हमें डर नहीं लगता। क्यों लगेगा? डार डार क्या? डार, डार. कॉस्ट है हमारी डार। डार. हम्म। ये ऐसा कस्टिज्म होता है। यहाँ हाँ, कास्टिज्म भी हाँ, है. यहाँ पे कास्ट रहती है, जैसे कि हाँ, डार, बट, खान, बट, बाबा, यस हाँ. यस यस। पठान भी होते हैं। पठान भी रहते हैं। तो आपने सरहद अब्दुल गफार खान का नाम सुना होगा? गफार खान। या हाँ। उसे उनको सरहद का गांधी बोलते हैं। हाँ. केसर कितना खाना चाहिए? ये सर, अगर Daily? इंसान तकरीबन शाम के टाइम दूध का 1 गिलास ले लेगा या 1 कप, हाँ. उसमें बस 10-12 दाने डालने हैं। 10-12 हमको नहीं होना, परवड़ेंगे उतने. किलो के पैक में लेके जाओ केसर यहाँ से। केसर होता है ना, ब्यूटी पार्लर में जाने को परवड़ता है। जो केसर होता है ना, उसकी कोई एक्सपीरियंस नहीं होती हाँ. है, एक्सपायर नहीं हो जाता, वो 50 साल भी चलेगा। केशर हाँ, हाँ। और उसको क्या करना है हाँ. ना, उसको रेफ्रिजरेट करना है, ऐसा ओपन डायरेक्ट, रखना। हाँ, डायरेक्ट सनलाइट की ओर नहीं रखना हाँ जी, हाँ है, जी। एयर टाइट बॉक्स में रखो, हाँ। और गीले हाथ से टच नहीं करना है। पानी नहीं डालना। हाँ, गीले हाथ से टच नहीं हो, 50 साल भी चलेगा, खराब नहीं हो जाएगा। हाँ, कश्मीर का केसर, बाकी का मैं नहीं बोल सकता हूँ, कश्मीर का, कश्मीर क्योंकि मुझे पता है वो कैसे बनता है। वो हर कोई चीज यहाँ पे होती है ना, वो नेचुरल होती है। जी हाँ, आप वो नेचुरल हो। हम्म? कश्मीर खाने से गोरा होता है क्या सच में? हाँ? गोरा है. केसर, केसर. हाँ, होता है तुझे ना। मैंने खाल्लं होतं भरपूर। किसी नाही झाले को ना. पिगमेंटेशन होती है ना, किसी को मतलब पिगमेंटेशन होते हैं, खाल्लं डार्क होतं का नाही सर्कल्स सांग होते मला? हैं, हम्म. डार्क सर्कल्स होते हैं। हाँ. डार्क सर्कल, yes. हाँ, उसमें Black वो, spot होते हैं। हाँ, उसको केसर का वो ऑयल होता है ना, हाँ. वो आपने देखा होगा हाँ, परसों। वो जी, हाँ, वो बस आप 4-5 दिन ट्राई करो हाँ. लगाने का, ऐसे ऐसे यहाँ से फेस पे भी लगाओ, हाँ. फिर आप देखना ग्लो क्या रहेगा। कोई पिंपल नहीं रहेगा, हाँ. कोई पिगमेंटेशन नहीं रहेगी, हाँ. डार्क सर्कल्स नहीं रहेगी। हाँ, हाँ, हाँ. लेकिन आपके यहाँ के लोग पहले से ही गोरे हैं ना, तो होते हैं ना यहाँ पे, मतलब एनवायरनमेंट Weather. ऐसा ही है ना। हाँ, नेचर ही है ऐसा। हाँ, सब लोग गोरे गोरे, हाँ। पिंक चिक्स वाले. जैसे हाँ. कि मेरी बेटी अभी 17 मंथ्स की है, हाँ. उसको एक बार कोई बात बोलते हैं ना, हाँ. अगर उसको 5 दिन के बाद बोलेगी ना क्या बोला था, हाँ. वो वही से बोलेगी। वो ध्यान में रखे। इतना दिमाग उसका तेज है, क्योंकि मेरी वाइफ ने बहुत मेहनत की उसके लिए हाँ, प्रेगनेंसी में। आपने हाँ. मैं तो करता था, लेकिन बाकी तो उस पर डिपेंड था ना। हाँ. मैंने उसको मेहनत का मतलब क्या किया बोलो ना जरा। मामरा बादाम खिलाए, हाँ. कंटिन्यू अखरोट खिलाए, वेरी गुड। केसर खिलाया, और अच्छी अच्छी चीजें दी, जिससे बच्चे का दिमाग अच्छा रहता है। तो उसका इसका मतलब इसकी परवरिश पेट में अच्छे से होगी। हाँ, और शुक्र है जब वो पैदा हो गई ना, वो 4.5 kg की थी। माय और गॉड। शपथ. हाँ मैंने देखा है, वीडियो देखा है। हाँ. हाँ। बाद में आप फोटो दिखा ना हमको. हाँ, जरूर। मी नंबर घेतलाय त्यांचा, मी तर आम्ही आता परत त्या शॉपमध्ये आलोय शिलजीत घ्यायला. किधर आहे लोक? बापरे, आज खूप जास्त गर्दी आहे, खूप जास्त.
आम्ही परत त्याच शॉपला आलो आहे, कारण आम्हाला बऱ्याचशा गोष्टी अजून घ्यायच्या होत्या. मांबरा, वॉलनट हे पाहिजे होतं. मांबरा म्हणजे ज्यांना मांबरा नाही माहिती, डे 1चा व्हिडिओ बघा, तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये कळेल मांबरा काय असतो. आणि हे शॉपचं नाव तुम्हाला सांगायचं राहिलं होतं फर्स्ट व्हिडिओमध्ये. तर शॉपचं नाव आहे केसर महल. एक मिनटं, पूर्ण नाव सांगतो, दार केसर महल. आता ह्याची स्पेशालिटी काय, तर ओरिजिनॅलिटी तर आहेच. पूर्ण तुम्हाला काश्मीरमध्येच गोष्टी जास्तीत जास्त ओरिजिनल मिळतील. रस्त्यावरनं घेतल्यावर ऑब्व्हियसली त्याचं माहिती आहे, प्रत्येक गोष्टीचं डुप्लिकेट बनतं, प्रत्येक माणसाचं डुप्लिकेट बनतं. तर गोष्टींचं काय, तर डुप्लिकेसी आहे. पण इथं जर आला तुम्ही, ॲक्च्युली ओरिजिनल गोष्टी मिळतील तुम्हाला. आय नो कॉस्टली आहेत, बट ओरिजिनल गोष्टी कॉस्टलीच असतात. आता इथं मांबरा जर बघायला गेलं तर काहीतरी 900 रुपये का 800 रुपये हाफ KG आहे. शिलाजीत जर कोणाला घ्यायचं असेल तर 2000 रुपयाचं 100 ग्रॅम आहे, म्हणजे 30,000 रुपये किलो. आणि बाकीच्या गोष्टी जर म्हटलं तर केसर वगैरे, केसर सिरम भेटतं इथे 2000 रुपयाचा एक बॉटल. मोठीची बॉटल एक आहे, छोटी म्हणजे एवढी मोठी नाही आहे पण इनफ बॉटल आहे. आणि केसरचा मी लावला आता, ते सिरम खूप मस्त आहे, स्मेल खूप छान आहे त्याचा. आणि आतमध्ये परत शॉपिंग चालली आहे. थोडीफार आम्ही गोष्टी घेतो आहे, बऱ्याचशा गोष्टी राहिल्या होत्या. आम्ही ते नंतर पॅकेट ओपन केले आणि खाल्ल्यानंतर ॲक्च्युली त्याची ओरिजिनॅलिटी कळाली आम्हाला, म्हणून आम्ही अजून गोष्टी घ्यायला आलो इथे. तर शॉल्स घ्यायला आलो आहे. आणि हे बघा शॉल्सचं But this is, you can use it regularly, like office with the jeans and all that. Colors, we have so many. 1500 ला 1500ला शॉल नाही आहे. फुल बघा, शॉल नाही आहे माहिती आहे, पण शॉल नाही आहे. हां, शॉल्स इथे विणकाम करता येते, वेविंग चालू आहे शॉल्सचं. This is how they make the shorts. एक एक धागा विणून ते शॉल बनवतात. वाव. आणि हे आहे भलं मोठं शॉप, खूप मोठंच्या मोठं शॉप आहे. इथे शॉल्स घ्यायला आलो होतो आणि खूप जास्त महाग आहेत, खूप जास्त. 2500 3000ला एक शॉल. इनफॅक्ट कुर्ती सुद्धा 2500 3000 4000 5000. खूप कॉस्टली, खूप कॉस्टली. पाऊस पडतोय आणि म्हणते स्नोफॉल नाही, पाऊस पडणार. स्नोफॉलला खूप जास्त थंडी पडणार. आणि ते तो नजारा बघा, वा 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 वा, पूर्ण बर्फच बर्फ. इथे खूप बर्फ असणार आहे, 100% खूप जास्त बर्फ असणार आहे. काय झालं, आवडलं नाही तुला काय, तुला तर हे चहा पाहिजे टपरीवरचा. मी आज 3 कप पिलाय ॲट अ टाइम. हा, कुठे गेला तो, काय समोर आहे. कसं दिसतंय सांगा मम्मी, कसं दिसतंय सांगा मम्मी. याई काश्मीरमध्ये आलो आम्ही. कश्मीर की कुडी नाही, कश्मीर की मम्मी. हे काश्मीरचं हे तेजू पप्पा. मस्त शॉप आहे, एकदम मोठ्याच्या मोठे. पण इतके प्राइजेस हाय आहेत ना. आपण स्ट्रीट शॉप करू. स्ट्रीट शॉपिंगला जाऊ मम्मी आपण. येस, इट्स आउट ऑफ आवर बजेट. किती बोलले ते? 5,000 स्टार्टिंग. 5000 6000 30,000. हा, ओरिजिनल आहे बरं का. पण इथं एव्हरीथिंग एनिथिंग. हस्ताला विस्ता. अजून काय बरं शिकलो आपण. हा, गुलमार्ग गात्सुल. बराबर ना. फिर से बोल. रिपीट. वो वही बोली. गुलमार्ग
सही ना, कुछ गलत किया? ना ना सही सही है. सही है. सीख जाएंगे सीख जाएंगे. पुढं बर्फ बघ ना. हे बघ, सगळं ऐसे त्याच्या पुढं. इसमें ब्लैक 50 बहुत अच्छा दिखेगा. यस. थोड़ा पाउडर लगा दो, लिपस्टिक लगा. थांबे जर तुला. साड्या बघ ती बघ. घेत तर नाही ती, तिला नेसतच येत नाही, ते घेणार काय. काय झालं आत्ता की माझ्या फोनची मेमरी फुल झाली. आयक्लाउड आहे तरी सुद्धा तो प्रॉब्लेम येतो की फोन मेमरी आणि आयक्लाउड मेमरी ही एक वेगळी स्पेस असते. मग आता काय करावं लागेल मला कळत नाही. मे बी मी आता काय करेन, मी थोडेसे व्हिडिओज डिलीट केले होते. मी जे क्रिएट केले होते सगळे व्लॉग्स बनवले आणि व्हिडिओज जे होते ते डिलीट केले. पण मला ते व्हिडिओज हवेत. काय करू कळत नाही. एक काम करतो, जसं इंटरनेट भेटेल ना आजूबाजूला, मी बॅकअप क्रिएट करतो आणि रॉ व्हिडिओज डिलीट करतो जे जे नको आहेत. हे आज रात्रीचं काम असेल माझं की सगळे व्लॉग्स बनवणार आणि जे जे व्हिडिओज नको आहेत ते डिलीट करून टाकणार मी आणि बॅकअप क्रिएट करेल आणि आयक्लाउड ऑफ करेल. ते बनवू शकतं की आयक्लाउड बॅकअप क्रिएट करायचा, आयक्लाउड ऑफ करायचं म्हणजे बॅकअप ऑफ करायचा आणि मग सगळे व्हिडिओज डिलीट करायचे जे पाहिजेत जे नको आहेत ते. आणि मग आयक्लाउड, मग तुम्ही काय म्हणू शकता की सगळे हे आयक्लाउड ऑन करू शकता. ते होऊ शकतं. त्यांनी काय होतं की स्पेस ही फोन स्पेसमध्ये नाही राहत, ते आयक्लाउड स्पेसमध्ये जाते. नाईस आयडिया. रोहन जोशची थाळी बघितली. थाळी दाखवू कितीची? कोणती? 1800ची थाळी. नाही मग ते गोड त्याला सांग 1800ची थाळी आहे. बापरे. नाही बा, मी याच्यातच घेणार आहे. मी एक कब्जीच घे, फक्त रोहन जोश. रोहन जोश रोटी बस. तर इथं आलो आम्ही हॉटेल लंचसाठी. हे बघा मस्त काय खाणार आहे? स्वास रोगन जोश. वाजवान वाजवान रोगन. आता ऑर्डर देऊया. ड्रायव्हरला पण तो म्हणतोय की मी बघतो पण काहीतरी बोलला हवा पप्पांना विचार. जेवण सगळं फ्री असतं. मला जिथे जाईल तिथे पूर्ण फ्री कंपनी स्पॉन्सर करून देते, त्यामुळे तुम्ही तुमचे पैसे वाया नका घालवू. ओके. एकदम इमानदार आहे. आर्या आपली खाणार आहे रोगन जोश. व्हेज रोगन जोश. झूम. लुक ॲट मी. लुक ॲट मी. गळ्यात दाबणार इथंच. हा इथंच मार, मला इथंच सोडून जा. हां आणि मला खाणारच आहे. चल मी तुमचं करा मग सांगतो. खिचडी शोधती इथे. होती खिचडी कुठे? हां दाखव कुठे. ह्यांच्यात नाही पण ते मी ऐकलं. हां झालं का पोपट? तेवढे हुकलेले जास्त हुशार असतं. नाहीये. चला करा ऑर्डर, जाऊ दे. स्टार्टर बेटर राहू दे, आपण जेवायलाच घेऊ. असं वाक्य म्हणून आपण त्यांच्यावर अन्याय करतो असं वाटत नाही. त्याला म्हणावं एक तिखट भात द्या. काय चटणीचा भात दे. तुला काय घेणार आहेस? मी घेतो थांब. आधी तुमचं घ्या. मी रोहन जोश घेईल पण थाली नाही घेणार. थाली नको घेऊ. तू सांगणार नाही तुला थाली. रोगन जोश घे तुला. ते वासले गोळे घे. असं त्यांचं आपल्याला रोज स्ट्रीट फूड काय बघायचं होतं. तर हा आला रिस्ता, मटन रिस्ता. असे गोल्स आहेत, याच्यामध्ये रोटी आणि नान. नाही हे रिस्ता आहे. दिस इज रिस्ता. ओके. हाँ थोड़ा डिश ये किस में लेगी ऐसी नमक. और यहाँ पे ये इसमें आता ह्याच्यामध्ये काय बघायला फोडूनच कळेल मला काय. तर तो डिश आणतोय, तोपर्यंत वाट बघूया. ते प्रॉपर टायमिंग कसं आहे, टेस्ट कशी आहे? चांगली आहे. हा नाही अरे टेस्ट कशी आहे? खा मग. तुमच्या बॅग्स बाहेर ठेवा.
पाणी पण छान आहे. मीठ. मीठ पाहिजे. आता ट्राय करूया. काय खातोस? नाव काय? रिस्ता. रिस्ता मीट बॉल्स. येस. ओरिजिनल टेस्ट खरी खरी सांग तुला. करी खरंच छान आहे. मस्त आहे करी. हे आहेत मीट बॉल्स. त्यानं टेस्ट केली पहिली करी. नाव ही इज हॅव्हिंग फर्स्ट बाईट ऑफ मीट बॉल्स. टेस्ट कर ग्रेव्ही घे. एक नंबर टेस्ट. जबरदस्त. मम्मी ट्राय. यू कॅन ट्राय. ट्राय कर मम्मी. आणि आम्ही इथं खातोय व्हेज बिर्याणी. हाताने चालू केली आहे. आणि एक घास दे. मम्मींना पण. हा मम्मींना एक घास दे. अरे एक घास दे ताटात बुडवून दे. एक घास आणि ग्रेव्ही. अरे एक पीस असा घेईन. एवढं काय नाही रे ग्रेव्ही. ग्रेव्ही पीस नकोय त्यांना. पीस नकोय तर तसंच. खाव. खावा ना मग. भरपूर आहे. भरपूर आहे खोय. हाँ कितने दिन से हो यहाँ कश्मीर? हम ये तीसरा दिन है. अच्छा था. बढ़िया था. शादी हो गई? हाँ शादी हो गई आप? हाँ होगी. आपका नाम क्या है वैसे? हाँ इसको नाला फिरोजपोरा बोलते हैं. नाला करोच. नाला फिरोजपोरा. अच्छा. हाँ, इसका पानी ग्लेशियर से आता है. ऊपर जो पहाड़ है, हाँ हमें यहाँ हिमालय साथ में ही पड़ते हैं. जो हिमालय है ना ग्रेशियर, हाँ हाँ वो साथ में ही पड़ता है. गुलमर्ग के साथ ही है. वो केबल कार राइड बुकिंग की है आपने? हाँ की है. गंडोला ना. गंडोला हाँ कल के लिए. गंडोला का जो सेकंड फेज है हाँ वो आपको माउंटेन के टॉप पे ले जाता है. हाँ हाँ उधर ग्लेशियर दिखता है उधर से अभी. इस टाइम पे ग्लेशियर दिखेगा. ग्लेशियर बोले तो बर्फ जो ज्यादा बर्फ. हाँ हाँ हाँ. वो अलग अलग जगहों पे अलग अलग नाम से जानते हैं. हाँ हाँ. वैसे ये अखरोट का पेड़ है. केवल किसका पेड़ है? अखरोट. अखरोट का. अच्छा अच्छा. ये भी वॉलनट. अखरोट इसमें लगेंगे जून जुलाई में, लेकिन वो तैयार होते हैं सितंबर अक्टूबर ऐसा. उसके टॉप पे ले जाता है. उसका सेकंड फेज है ना गंडोला का. हाँ उसके टॉप पे ले जाता है. ओके.
ये आता है इसी ग्लेशियर्स वगैरह से। तो अगर आप विंटर में आते हैं फॉर एग्जांपल, तो ये जो है ये पूरा आपको फ्रीज मिलता है नीचे से ऊपर तक। हाँ, पूरा फ्रोजन होता है ये। हाँ पूरा। ये तो पाइप लगा है ऊपर। अभी मैं डिस्क्रिप्शन देता हूँ ना इसकी, ये एक्चुअली क्या है। हाँ, यहाँ से आता है ये एक्सेस वाटर वाटरफॉल इधर। बना। हाँ। अच्छा, तो वाटरफॉल बन गया इधर। हाँ हाँ, ये नेचुरली बन गया, उन्होंने वो डेलिब्रेटली नहीं बनाया, वो हाँ, बन गया। अच्छा। हाँ हाँ। तो अभी इसमें क्योंकि मैंने कहा ना, देखो अभी बर्फ ऐसे ही वैसा वो उतनी गर्मी अभी यहाँ नहीं पड़ी है कि ये पिघलता पूरा, तो ये इसमें पूरा पानी आ रहा, ठीक है। तो विंटर में आते आपको ये पूरा फ्रीज मिलता है, इंक्लूडिंग ये वाला साइड। अपने रील्स में हो सकता है। हाँ, देखा है। हाँ, तो ये पूरा फ्रीज रहता है। ओके। तो उसी वजह से आप समझ लो इसका जो ये है जाम बढ़ गया था, ये फ्रीज रहता था। ऐसे जो आपको लगता है ना ये बह रहा है, बहता नहीं था उन दिनों, पूरा नीचे से ऊपर तक पूरा आइस, पूरा नहीं आइस। सब फोटोज काढू इथे। हे आहे वॉटरफॉल आणि हा फ्रीज होतो, तर त्यांनी सांगितलं की वर यांनी अंडरग्राऊंड ऑटोमॅटिकली वॉटर रिझर्व बनवला होता, जे मोठ्या मोठ्या पाईपने ट्रान्सफर होतो। पण हा एक्सेस वॉटर आहे, जिथे एक वॉटरफॉल बनवून विंटरमध्ये सगळं फ्रीज होतं। पांडव ये अच्छा बिल्ड किया है ये। थोड़ा सा आगे लोगे, पेड़ आ रहा है बीच में। ओके, तो ये पांडवों ने बिल्ड किया है। अच्छा। शिव जी का मंदिर है। अभी ना इसमें कोई पूजा होती है, ना कोई मूर्ति है, ना शिवलिंग है, ऐसा कुछ नहीं है। अभी बस हिस्टोरिकल मॉन्यूमेंट है, आर्कियोलॉजिकल साइट समझ लो आप। हाँ हाँ, बस उतना ही रह गया है। ये पांडव कालीन, मतलब उस टाइम पे पांडवों ने बनाया हुआ मंदिर। लोग मानते हैं पांडवों ने बनाया। अच्छा, बर्फ चालू हो गया अभी। यहाँ से इसको धूप मत पड़ती है क्योंकि ये तो अभी का नहीं होगा ना, ये बहुत पहले का होगा। अच्छा, तब का अभी तक है। अरे गुलमर्ग में जो है वो भी तो तभी का है। हाँ, पहलगाम में जो था वो भी तो तभी का है। अरे अब कहीं घूमने जल्दी सेट हो जाता है, कहीं टाइम लगता है। के साथ तो समर्स में 7-8 महीने यहाँ गुजारते हैं, अक्टूबर नवंबर तक, ठीक है। और थोड़ी बहुत खेती बाड़ी भी करते हैं, मेनली सब्जियाँ उगाते हैं, आलू, ये गोभी वगैरह, ठीक है, बैंगन, टमाटर, ये सब मूली गाजर उगाते हैं। एक्चुअली क्या होता है, ये जंगल की सॉइल है, बहुत फर्टाइल होती है, तो इसमें इसलिए ज़्यादा वो पैदावार होती है। तो फिर वो स्टॉक करके ले जाते हैं, वो स्टॉक रखते हैं विंटर्स के लिए, फिर विंटर्स में चले जाते हैं। और यहाँ पे ये बेनिफिट मिलता है कि जैसे घर पे है गाय है फॉर एग्जांपल, तो उसके लिए घास वास यहाँ से वहाँ से लाना है, यहाँ तो यहाँ जरूरत नहीं, नेचुरल छोड़ दिया तो उनका मेन बिजनेस शेफर्ड होते हैं, ये शीप्स होते हैं। उनके सारे फैमिली मेंबर्स थोड़े आते हैं, कुछ थोड़े आते हैं, जैसे कि एल्डर्स हैं, बच्चे हैं जो स्कूल नहीं जाते हैं, फीमेल फोक है, वो आते हैं यहाँ पे। बाकी जो उनके जो अर्निंग जो होते हैं ना पर्सन होते हैं, वो तो अपने काम के साथ होते हैं। अच्छा। यहाँ से भी जा सकते हैं, फॉर एग्जांपल किसी का टूरिज्म के साथ है, तो यहाँ से कितना ही टाइम लगेगा उनको गुलमर्ग जाने में या बहुत गुलमर्ग जाने में, तो ऐसे चलता है। गुलमर्ग में भी देखोगे उसमें भी ऐसे मड हाउसेस बहुत देखने को मिलेंगे, उनका भी यही सीन है। वो वहाँ पे गुलमर्ग में हम वो रेजिडेंशियल कुछ बना नहीं सकते हैं, सब लीज पे है, ठीक है। तो वो क्या करते हैं, ये जो ये टेम्परेरी बेसिस पे बनाते हैं, देखो कल को इसको डिसमेंटल करना चाहे तो कोई इशू नहीं है, ठीक है, खुद भी उखाड़ सकते हैं। और अगर 5-6 साल कोई आए ना यहाँ पे बसने के लिए, रहने के लिए, तो ये खुद से ही वो डिसमेंटल हो जाते हैं, ठीक है। तो गुलमर्ग में जब कल जाओगे वो गंडोला पे वो जाओगे, मी पॅकिंग वगैरे करून गेलो असतो ना, तर मी नुसतं मी रील वगैरे काढली आणि मागे वळलो तर पप्पा रुमाल बांधून, हो मग काय आता नाकच पॅक झालं तरी ती कानाची टोपी दिली ती मी
तिने तर स्टाईलची टोपी, मला स्टाईल नाही का माझी, हिने असं गाणं. मला माहिती पुढे काय वाढून ठेवलं असल्या मोठल्या दगडात गाडी गेली टनाटन माझं म्हणलं काय खरं नाही गाड्या, म्हणलं माझे सगळे बॉडीचे पाड गोळा करून उद्याचा ते कसला वर्क असतो ना सकाळचा, वर्कआउट. किती किलोमीटर होतं ते अंतर होते की 5-7 किलोमीटर असेल अंतर, आणि सगळं टर्निंग फुल. आता फुड नाही गाड्याच बघायचं नाही बरं, टन टन सामान जहांगीर आलाय. जा बुकिंग चलो. बघून ये जा. उतर उतर उतर. उतर नाही तुम्ही नाही उतरू शकत. मी उतरतो. चल. तुला तरी आता अरे उतर की, मला तू उतर, त्याशिवाय बरं नाही वाटणार. उतर. मला हवा ही जहांगीर हे हॉटेल. आणि बर्फ बघा केवढा आहे हा, बर्फच बर्फ आहे. हा हा हा. आणि टेम्परेचर भयानक आहे, मायनस. थंडीच थंडी आहे. चलो आता चेक इन करतो, मग व्हिडिओ काढू. तर ह्या आहेत आपल्या रूम्स, डबल रूम्स. इकडे आहे वॉशरूम. एकाच रूम मध्ये असे डबल रूम्स आहेत. हीटर. आणि इथे डबल रूम आहेत, प्लस इकडच्या साईडला पण अजून एक सेपरेट सिंगल रूम आहे. अशी हीटर, मस्त रूम आहे. आता आपण आहे गुलमार्गला. बाहेर काय व्ह्यू आहे बघूया. इथं पांढरं आहे. हो माकड कुठे गेलं ते? तर माकड आले माझ्याकडे. तर आम्ही आता चाललोय जस्ट वॉकला. आणि टेम्परेचर किती आहे इथे? मायनस आहे ना? तर मायनस आहे काहीतरी, 1-2 असेल, जास्त नाही. मायनस वर असेल गोल ह्याला. पण टेम्परेचर ड्रॉप होत चाललं. आणि इथं बर्फ बघा, घराच्या आसपास बर्फ आहे, सगळीकडे बर्फच आहे. आणि माकड बघा, सॉरी हे बघा, बघितलं तर माकडं, केसाळू माकड आहे सगळी. कुठे राहिले ते? ती माकडं तिथे बसलेत. आणि आमची बदक. काय निघतंय? हा दिसलं. तर बघ ते माकडं. बघ ते जवळ येतात. घेऊ नका, त्या जवळ जाऊ नका. चला बघ, धरला मी त्याला. हसताला वेसता. थोडस आम्ही काश्मीरी पण शिकलोय. अजून काय अरे शिकलोय? असं अजून गुलमार्ग असं म्हणजे आज आम्ही गुलमार्गला चाललोय. असं अजून गुलमार्ग असं काय कार्या. आणि ना 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 म्हणजे नो. ना म्हणजे नो. खूप छान लँग्वेज आहे, खूप छान लँग्वेज आहे. असं आज गुलमार्ग असतं म्हणजे आहे. हा ना. आज म्हणजे आज असतं. आज आम्ही आज. आणि आर्या चालली सगळे चिक्कल उडवत. इथून खाली जाऊया. खाली चला आर्या. मग तिथंच चाललोय आपण. चला. आणि हा सीन बघा एकदा. थांबा. गोल सीन बघा फक्त. काश्मीरला हिंदुस्तानची जन्नत असंच नाही म्हणत. माझ्या पुढे जाऊ नकोस. त्याला एक
कारण आहे आणि हेच ते कारण आहे. तर हे आहे मंदिर. आम्ही तेवढ्या पायऱ्या चढून आलो. मंदिर आहे हे, शंकराचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. खूप छान मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो. खालून असं चमकतं ना, खूप छान. आणि आम्हाला पूर्ण ट्रिपमध्ये आत्ता मंदिर दिसलं कुठेतरी, पण खूप छान वाटतं इथे. मी आतमध्ये नाही गेलो कारण आज मी नॉनव्हेज खाल्लं, त्यामुळे मी आतमध्ये नाही गेलेलो आहे. आता जाऊया खाली. यांचे चाललेत नखरे. चला. हे सूप आहे, हे पण सूप आहे. गोबी आलू, पनीर, भेंडी फ्राय, राइसेस, दाल, रोटी. हे आहे खीर आणि दिस इज कढी. हा खिचडी भात. हे डिनर आजचं. तर आम्ही आता इथं बसलो आहे थोडंसं गप्पा गोष्टी करायला. हा लॉबी एरिया आहे हॉटेलचं. हॉटेल बघितलं ना तुम्ही, एकदम क्लासिक हॉटेल आहे, क्लासिक, जबरदस्त. सगळीकडे हिटर्स आहे, तुम्हाला बाहेरची थंडी अजिबात लागणार नाही. नो प्रॉब्लेम, तुम्ही विदाऊट स्वेटरसुद्धा बसू शकता इथं. अमृताची आणि मम्मीची उद्याची तयारी सगळी चालू आहे. And everyone is ready for tomorrow gondolas ride.